बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पेटणार आहे। बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधी बीड मध्ये नेमकं राजकारण का तापलंय? बीड मध्ये मुंडे भावा बहिणींची निवडणुकीसाठी काय रणनीती आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। बीड मध्ये पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा। भाजप विरुद्ध दादांच्या राष्ट्रवादीत सामना। बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। याला कारण ठरलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत दिलेला स्वबळाचा नारा। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा महासंग्राम होण्याची चिन्ह आहेत। मात्र बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशा संघर्षाला सुरुवात कधी झाली पाहूया। 2012 साली धनंजय मुंडेंच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे अशा संघर्षाला सुरुवात झाली। त्यानंतर झालेल्या 2014च्या परळी विधानसभेच्या निवडणुकीत मुंडे भावंड आमने सामने आले। यात पंकजांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला। त्यानंतर वैद्यनाथ बँक आणि साखर कारखान्याच्या निवडणुकीतही मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहायला मिळाला। 2016ला परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे 33 पैकी तब्बल 27 जागा जिंकले। त्यानंतर 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीनं सर्वाधिक जागा मिळवल्या आणि पंकजा मुंडेंना शह दिला। हेच वर्चस्व धनंजय मुंडेंनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवत पंकजा मुंडेंचा पराभव केला। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरती महायुतीमध्ये त्या जिल्ह्याचे पक्षाचे प्रमुख मतं मांडतायत। ही वस्तुस्थिती काय आम्ही कोणी नाकारत नाही। उद्याही समन्वय समितीची बैठक संध्याकाळी 6 वाजता बोलवण्यात आलेली आहे। त्याला मी उपस्थित राहीन, हसन मुश्रीफ असतील, बावनकुळे साहेब असतील। आम्ही त्यावेळेला ही जी काय वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा होती आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत आणि त्याच्यातून एक धोरण म्हणून महायुतीचं धोरण उद्या आम्ही त्या ठिकाणी निर्णयास्पद घेऊ। बीड मध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होतोय। मात्र अजित पवारांनी बंडखोरी करून महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंडे भावा बहिणींमधील दुरावा कमी झाला। मात्र महायुतीतील मित्रपक्षांनी मुंबई ठाणे वगळता राज्यभर स्वबळाचा नारा दिल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपही बीडमध्ये आमने सामने उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।